हक्क बजावला पाहिजे एवढीच प्रवचन. म्हणजे डोंबिवलीतल्या शोभायात्रेमध्ये काही महिला बाईकवर सवार करत सहभागी झालेल्या होत्या. उत्साह त्यांचा कमालीचा होता. वातावरणही प्रसंग होतो. डोंबिवलीतल्या या महिलांशी संवाद साधलेला आहे प्रियंका गोरडनं. पाहूया. तिच्या डोक्यावर नेहमी घराचा किंवा ऑफिसचा भार असतो. आज तिच्या डोक्यावरती आपल्याला दिसतोय तो मानाचा फेटा. तिच्या हाती नेहमी घरातल्या कुटुंबातल्या जबाबदाऱ्या असतात. त्या घराचा संसाराचा गाडा नेहमी तिच्या आपल्या हाताने हाकत असते. आज मात्र तिच्या हाती बुलेटचा हँडल असल्याचं पाहायला मिळते. तिच्याकडूनच आपण जाणून घेऊयात कसं वाटतं. खूप छान, खूप छान. आम्ही अक्षरशः वाट बघतो या उत्सवाची. आणि पहिली गोष्ट म्हणजे मी गृहिणी, सगळा स्वयंपाक आवरून मी या रॅलीमध्ये सहभागी व्हायला आलेली आहे. छान वाटतं. खरं म्हणजे आपल्या या रॅलीमध्ये दरवर्षी डोंबिवलीतल्या रॅलीमध्ये ही बुलेट रॅली जी असते ती आकर्षणाचा केंद्रबिंदू असते. काय सांगशील? खूपच उत्साह आहे. आज माझं 3रं वर्ष आहे या स्वागत यात्रेचा. मी भागीदारी घेते या स्वागत यात्रेमध्ये. खूपच आनंद आणि उत्साह असतो आम्हाला. काय सांगाल, कसं वाटतंय? छान वाटतंय. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण. थँक्यू. हॅपी गुढीपाडवा. सगळे एकदम बाई पण भारीच्या लुक मध्ये आलेले आहेत. काय सांगाल काकू, कसं वाटतंय? सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नक्की दरवर्षी तुम्ही येता या वर्षी पहिल्यांदा आली. पहिल्यांदा आलाय. कसं वाटतंय मग? खूप छान वाटतं. दरवर्षी येणार आता दरवर्षी. नक्कीच आता सगळा उत्साहच आहे. मला असं वाटतंय मायलेकी, तुम्ही मायलेकी आहात का? हो, मायलेकी आहे. खूप छान वाटतंय. खूप मस्त वाटतंय. खूप भारी वाटतंय. म्हणजे एरवी आईच्या डबल सीट फिरण्याची मजा वेगळी आहे. आजचा आनंद वेगळा. हो, आजचा आनंद खूप वेगळा आहे. अगदी आग लावून टाकलाय सगळ्यांनी. खरं म्हणजे अशा पद्धतीने खूप छान अशी बाईक रॅली काढतात आणि प्रत्येक जण या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी अगदी दुसऱ्या शहरातून आल्याचं देखील पाहायला मिळते.